नमस्कार मंडळी, स्वागत आहे सगळ्यांचं. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत, तुमचं जर प्रेमी जीवन खूप अडीअडचणी अडथळ्यातनं जात असेल तर ते का असं आहे हे आपण बघणार आहोत. डेक तुमच्यासमोर शफल करत आहे. व्हिडिओ थोडी लांबली जाऊ शकते, आधीच सांगून ठेवते. चला बघूया. तर करा आपापल्या प्रेमी जीवनाचा विचार. बघू काय येत आहे मार्गदर्शनात. तर हा आला आपला स्प्रेड. बघूया काय सांगण्यात येत आहे. तर काही कार्ड्स काढलेले आहेत. हा पहिला कार्ड आहे. हे दोन कार्ड्स मंडळी एकत्र आलेले आहेत. हा एक मेजर अर्काना कार्ड आहे मंडळी. मंडळी, एकूण कार्ड्स पाहता मला असं वाटत आहे की खूप एक तुमचं जे प्रेमी जीवन आहे ना, खूप असं थांबलं आहे कुठेतरी, हेच दिसतंय. म्हणजे असंही म्हणता येणार नाही की कुठेतरी चाललं आहे, नाही, हे थांबूनच राहिलेलं आहे. आणि ही कुठेतरी एक खूप व्यावहारिक अशी ऊर्जा दिसत आहे. त्याच्यामध्ये खूप हळू चाललेलं आहे. कदाचित काहींच्या बाबतीत काहीतरी दगाबाजी झालेली दिसत आहे हा कार्ड पाहता. म्हणून पण तुमचं प्रेमी जीवन अडकून बसलेलं आहे की तुम्ही त्यातून बाहेरच पडायला मागत नाही आहात. काहीतरी दगाबाजी आहे, किंवा काही जणांकरता मला असं वाटतं त्यांच्या प्रेमी जीवनाला घेऊन की कुठेतरी तुम्हीच खूप पळ काढायचा प्रयत्न करताय. का ठाऊक नाही, कदाचित तुम्हाला सध्या म्हणजे त्यात रस नाही आहे, कदाचित लग्न करण्यास तितकासा रस नाही आहे, असं काही असेल. पण काही जणांच्या बाबतीत हेच दिसत आहे की तुम्ही स्वतःच पळ काढायचा प्रयत्न करतायत, हे ना ते काही ना काहीतरी कल्पना काढून. त्याचं कारण हे असू शकतं की काहीतरी तुमच्या मनात खूप काहीतरी साठलेलं आहे आणि ते एक जड कुठेतरी म्हणतात ना, एक तो ताण घेऊन खूप तुम्ही पुढे सरकायचा प्रयत्न करत आहात आणि म्हणून तुम्ही कुठेतरी पळ काढायचा प्रयत्न करत आहात. पण तुम्हाला हे सांगण्यात येत आहे मंडळी की तुम्ही तुमच्या अशा लोकांशी या बाबतीत बोला, मनातल्या मनात ठेवू नका. म्हणतात ना, स्पष्ट बोला. खरंच तुम्हाला त्रास होत असेल तर ते बोला, पण हे असं अडकून राहू नका. हेच तुम्हाला ह्या कार्डमधनं सांगत आहे. किंवा काहींना खूप सारा, हाच कार्ड बघून मी हे सांगते, काहींना इतके पर्याय येत आहेत की त्यांना कळतच नाही आहे काय करावं आणि म्हणून ते पळ काढायचा प्रयत्न करतायत कुठेतरी. हा कार्ड पाहता नक्कीच हेच दिसत आहे की संधी तर मिळत आहे बऱ्याच जणांना, पण तुम्ही ते फक्त वरच्यावर बघताय वगैरे. ठाम व्हायची गरज आहे. कारण हा जो कार्ड आहे ना मंडळी, हा हे सांगण्यात येतो की खूपच अशी पोरकट अशी ही एक ऊर्जा आहे. पेजेसची जी ऊर्जा असते ना, की फक्त तुम्ही बघताय सोडून देताय वगैरे. जर खूप अडीअडचण असेल तर तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे की तुम्ही एखाद्या अनुभवी व्यक्तीकडनं सल्ला घ्यावा. उगाच कुठल्या गोष्टीत अडकून बसलेले असाल तर ते अडकून राहू नका. जर खूप जास्त व्यावहारिक जीवनावर तुमचं जर खूप लक्ष असेल तर तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे, तरी तुम्ही एखाद्या अनुभवी व्यक्तीकडनं सल्ला घ्या. तुम्ही ते बघू शकता ही व्यक्ती कशी ह्या 2 जणांना इथे सल्ला देत आहे. तर त्याचप्रमाणे तुम्हालाही सल्ला घ्यायची गरज आहे. तुम्ही आध्यात्मिक व्यक्तीकडनं याबाबतीत सल्ला घेऊ शकता. तर एकूण जे मला कार्ड्स दिसत आहेत, तर ते कार्ड्स पाहता हेच दिसतंय की बऱ्याच जणांच्या बाबतीत असं झालेलं आहे की तुम्हीच कुठल्या ना कुठल्या कारणाने तुमचं प्रेमी जीवन ना, एक म्हणतात ना, अडकून ठेवलेलं आहे, रटाळ करून ठेवलेलं आहे, हे सांगेन मी. त्यामुळे तुम्ही तुमच्या आतमध्ये आधी झाकून बघा आणि मग काय ते पुढे निर्णय घ्या, हेच सांगेन मी. धन्यवाद.